मोताळा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना सरसकट मदत द्या. काँग्रेस पदाधिकाऱ्यांची तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे मागणी. 20 ते 25 सप्टेंबर दरम्यान अवकाळी पाऊस पडून मोताळा तालुक्यातील महसूल मंडळांमध्ये अतोनात नुकसान झालेले आहे. त्यांना शासनाने मदत जाहीर केलेली आहे, परंतु या मदतीला जुन्या अस्तित्वात असलेल्या योजनांची जोड देऊन शेतकऱ्यांची दिशाभूल व फसवणूक केलेली दिसते. तरी या शेतकऱ्यांना हेक्टरी 3 लाख रुपये कुठल्याही योजनांची जोड न देता थेट ही मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात यावी. तसेच तालुक्यातील सर्वच मंडळात सततच्या पावसाळ्यामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले. यासाठी शासनाने हेक्टरी 50,000 रुपये मदत ही थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात यावी. शासन निर्णय बघता यात मोताळा तालुक्यातील मोजकीच गावे समाविष्ट केलेली दिसून येत आहेत. त्यात इतर गावांसह वरीलप्रमाणे सुधारणा करण्यात यावी अशी मागणी काँग्रेस पक्षाच्या वतीने शहराध्यक्ष प्रवीण कदम यांच्या नेतृत्वात तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. आम्ही तालुका काँग्रेस कमिटीतर्फे या ठिकाणी तहसीलदारांना निवेदन दिलं की जी काही मदत आज शेतकऱ्यांना मिळत आहे, अतिवृष्टी ही फक्त 12 गावांना मदत इथे दिसत आहे. पण सत्ताधारी गटाकडनं प्रत्येक वेळेस सोशल मीडिया आणि पेपरबाजीकडनं असं सांगितलं जातं की पूर्ण तालुक्याला हे सरसकट मदत आहे. पण आज आम्ही ते बघितलं असता तहसीलदाराकडनं सांगितलं झालं की फक्त 12 गावांना ही मदत आहे, इतर गावांना नाही. कुठलेही पंचनामे ह्या ठिकाणी झालेले नाही आहे. मग इतर वेळेला तुम्ही सांगता की सरसकट आहे, तर हे सरसकट शेतकऱ्यांना प्रत्येकाला मिळायला पाहिजेत. अनेक गावं अशी ज्या ठिकाणी पाऊस भरपूर झालेला नाही, अतिवृष्टी झालेली नाही, पण सततच्या पावसाने त्या ठिकाणी पिकांना नुकसान झालेले आहेत. 70% पिकांचं हे नुकसान झालेलं आहे. आज कापूस जर 2 क्विंटल वाढ असेल तो 1 क्विंटल आला, ज्याला 50चा आहे तो 25 राहिलेला आहे. तर 50% हे तर सरळ दिसतं आपलं नुकसान आहे. पण येणारा काळ अजून पुढचा काळ आहे की अजून कापूस निघायचं बाकी आहे. 70% नुकसान हे पूर्ण तालुक्याचं प्रत्येक शेतकरी झाले आहेत. तर आमचं काँग्रेस पार्टीतर्फे सरकारला सांगणं आहे की ज्या खोट्या बातम्या पसरवत आहेत त्या खऱ्या बातम्या पसरवा, त्याची GR टाका आम्हाला की हे पूर्ण तालुक्यातली 105 गावं या ठिकाणी बसलेली आहेत. तरच तुम्ही ते पुढे सांगा लोकांना की पूर्ण तालुका बसलेले आहेत. कारण त्या ठिकाणी काय होतं की शेतकऱ्यांची दिशाभूल केली जाते. शेतकरी आज शांत आहे, शेतकरी वाटतं मला मदत मिळते, ते मदत कुठेतरी चुकीची मिळणार आहे, चुकीच्या फक्त ठराविक लोकांना मिळणार आहे, ठराविक गावाने मिळणार आहे. तर हे आम्हाला शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणं आहे आणि शासनापर्यंत हे पोहोचणं आहे की आमची मागणी ही आहे की फक्त